मंदिराच्या गाभाऱ्यात देव शोधू मी कशाला, जिथे आईच्या रूपात प्रत्यक्ष विठ्ठल भेटला मला. ज्या विठूची ओढ साऱ्या जगाला लागली आहे, त्याचीच प्रेमळ मूर्ती माझ्या घरात सजली आहे. तिच्या कष्टाच्या हातांना जेव्हा मी स्पर्श करते, तेव्हा पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन मला घडते. तिच्या डोळ्यातील मायेच्या अथांग सागरात भक्तीचे सारे तीर्थ आणि पुण्य मला सापडते. जेव्हा जगाच्या या गर्दीत मी स्वतःला हरवून जाते आणि संकटाची सावली मनाला वेढून घेते, तेव्हा आईच्या चरणापाशी झुकतो माझा माथा आणि क्षणात संपून जाते आयुष्यभराची सारी व्यथा. तिचा एक हात आशीर्वादाचा माझ्या पाठीवर असला तर जाणवते जणू विठ्ठलानेच कडेवरचा हात माझ्यासाठी उचलला आहे. तिच्या एका हाकेत साऱ्या विश्वाचे संकेत भरले आहे. तिचे माझ्यासाठी दुःखाचे हलाल प्राशन केले आहे. चंदनासारखी ती झिजते घराला सुगंध देण्यासाठी, दिव्यासारखी ती जळते माझा मार्ग उजळवण्यासाठी. तिच्या विना हे जीवन म्हणजे एक रिकामी वारी आहे, पण तिच्या अस्तित्वाने आज माझी दुनिया न्यारी आहे. म्हणूनच सांगते, तीर्थक्षेत्री न जाता ही वारी घडेल, जर आईच्या डोळ्यातील आनंदाचा थेंब पडेल. तीच माझी पंढरी, तीच माझी विठू रखुमाई. देवाच्या आधी नमन ज्याला, ती आहे माझी आई.